त्याचं प्रॅक्टिकल केलं बा, त्यातून कसं व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बा. काय म्हणता पोट्टे, जय हिंद जय महाराष्ट्र. सकाळी उठल्यावर म्हटलं आता जरासं तापावर बसून घ्या. पहिले तापावर 10 मिनिटं बसत नाही. घरचे म्हणतात चाल वावरात जाऊ. पहिले आपल्या गाडीची चाबी लावतो डायरेक्ट वावरात येऊन जातो. आल्यावर पाहतो आपला गहू एक नंबर जमला. आता त्या वावराला चक्कर मारणं होता, त्यासाठी एकन फटीन हिंडलो आपण. पहिले आता झटका लायला तर रोहिन हरणं काही आलं नव्हते वावरात. वातावरण तर एकदम खतरनाक दिसे. ऊन पडणं शरीरावर चांगली गोष्ट असते. जरासं चक्कर मारा तसे आपल्या गाडीची चाबी लावून घरी येतो. त्याल्यावर पहिले आपली आयटीआय तयारी करून घेतो एकदम ओक्केमध्ये. आपली गाडी घरी नव्हती तर आपल्याला लवकर जाणं होतं. त्या थांबत आपल्याला आयटीआय जाणं होता. अजून आगे म्हणे बास्टाकडीत चाललो, चाल म्हणे माझ्यासंग. असलं बा गाडीवर त्या संग निघलो बास्टाकली पर्यंत जायसाठी. गेट वर गेलो तर 10 मिनिटं थांबून आपल्या दोस्ताला फोन लावला. मिनिटं थांबत नाही, 2-3 रील पाहतात तर लोक तो गाडी घेऊन येते आपल्याजवळ. गाडीवर बसतो डायरेक्ट येतो आपण आयटीआय जाऊ प्रॅक्टिकल. त्यासाठी आम्हाला पहिले पाईप कापायला लावला सरनं. फूट गड्डा खांद्याला लावला आणि त्यातनी हा पाईप रोवून दिला. होत नाही तर आता लाईट पा म्हणत कसा लागते मग डायरेक्ट तार पाईपाला लावला आणि एक तार डायरेक्ट बोर्डात खोचला. झाल्या डबल वर घेऊन आले वरच्या रूम मध्ये. जळून प्रॅक्टिकल करून घेणं होतं. सबने जळून प्रॅक्टिकल करून घेतलं सरनं. त्याला बेत आपण हॉटेलवर येऊन जात डायरेक्ट. पलांटू असल्याशिवाय मजाच येत नाही. 3 किलोमीटर दूर आहे आखती आम्हाला. चहा पिऊन घेतो डायरेक्ट येऊन जातो आपण आयटीआय. त्याला 2-3 थेरीचे पेज लिहून घेतो. होत नाही तर आपला आयटीआय सुटून जाते. आता बी आपल्याला लिप मागतच जा लागत होतं. त्या आयटीआयतले मोठे प्रेमाचे माणसं आपल्याला फाट्या त्याला बाय बाय करतो ना आपण निघतो पैदल जायसाठी घरी. एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.